नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। मी आता आलोय किरण दादा नकाशे यांच्या इथे। आता आपण पाहतोय सकाळपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय। दादानी काल रात्रीच आपण जाऊन जो काय महाप्रसाद द्यायचा तो दिलाय। तर इतर सगळ्या गोष्टींबद्दल महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक आतुर आहेत। नक्की काय झालं होतं, काय तो दिनक्रम होता कालचा रात्रीचा, आणि त्याच्यानंतर मग सकाळपासून काय इतर सगळ्या गोष्टी घडल्यात। मी अमित साहेबांना भेटला, इतर सगळ्या गोष्टी। पहिल्यांदा तुमचा नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। दादा मला सांगा, तुम्हाला ही बातमी कळली कधी की ह्या मुलांनी असा व्हिडिओ बनवला? सर्वप्रथम तुमच्या यूट्यूब चॅनलचं आणि तुमचं मी इथे स्वागत करतो आणि तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे येऊन आम्हाला ही एक्सप्लेन करायची संधी दिलीत। आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे काल माझ्यासोबत जे महाराष्ट्र सैनिक होते, माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, ज्यांनी या सगळ्या गोष्टीला हातभार लावला, त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार। आणि सगळ्यात मोठे आभार म्हणजे आमचे सन्माननीय अमित साहेबांचे, ज्यांच्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत एवढी डेअरिंग आम्ही दाखवू शकलो। अमित साहेबांचं सहकार्य नसतं तर या गोष्टी शक्य नव्हत्या। राताराहिली गोष्ट, ही गोष्ट गेले 10-15 दिवस सुरू होती। 10-15 दिवसात मला कोण ना कोण हे व्हिडिओज पाठवत होतं। आम्ही दुर्लक्षित करत होतो की रोज कोण ना कोण असे काही ना काहीतरी व्हिडिओज पाठवत असतात। प्रत्येकाच्या किती तुम्ही तोंडाला लागणार ना। पण काही काल जेव्हा आम्ही बघितलं ना, आमचे एक पवन पडवळ म्हणून ठाण्याचे पदाधिकारी आहेत, ते सुद्धा परवा दिवशी यांच्या दिव्याच्या घरी गेले होते। त्यांनासुद्धा अर्वाच्य भाषा वापरून त्यांच्या आईंनी हकलवलं होतं तिथून, किंवा सगळ्या गोष्टी केल्या होत्या। त्यानंतर काल दुपारी हा विषय जरा आम्ही जास्त सिरियसली घेतला, कारण त्यांनी पक्षाला, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेबांना तर त्यांनी अपशब्द उच्चारत होतेच, आणि जरा मग हाताची खास वाढत गेली। म्हटलं जरा बघूया याचं काय होतं ते। त्यामुळे काल दुपारी मग याच्या शोधात आम्ही निघालो होतो सगळी, मी आणि माझी संपूर्ण टीम जी आहे दहिसर विधानसभेची, ते आम्ही निघालो होतो। आणि शोधता शोधता मग रात्री 11:30 वाजता याचा फायनली नालासोपाराला पत्ता लागला। नालासोपाराचे पदाधिकारी सुद्धा तेव्हा, ईस्ट का वेस्टला? नालासोपारा पूर्व तिकडे त्यांचा पत्ता लागला। दामोदर हॉलच्या इथे आसपास कुठेतरी तो राहतो, साई दरबार सोसायटीमध्ये। तर तिकडे त्यांचा रात्री 11:30 वाजता पत्ता लागला। अख्खं नालासोपारा पालथं घेतल्यानंतर आम्हाला तिथे तो सापडला। सापडल्यानंतर सुद्धा बाहेर काय यायला तो भाई तयार नव्हता। आम्ही खूप विनंतीपूर्वक सगळं सांगून बघितलं। त्याचे वडील सांगतात मी यादव आहे, हे 96 कोणी मराठा जो तो छाती टाकून सांगतो ना, जेव्हा माझा महाराष्ट्र सैनिक त्याच्या दरवाजावर पोचला तेव्हा त्याने त्याची जातच बदलून टाकली होती, ते यादव झाले होते। पण मराठीमध्ये यादव असतं? नाही, ते म्हणतात आम्ही तो हिंदीत बोलवते, त्याचे बाबा आमच्याशी हिंदीत बोलवते। अच्छा, आता इथे कोणी नाहीच आहे, या नावाचंच नाही आहे, तुम्ही चुकीच्या घरात आलेले। अच्छा, म्हणजे ते संभ्रम करण्याचा प्रकार, माझं घर नाही, आम्ही यादव। एक्झॅक्टली। सो त्या गोष्टी होत्या, पण आमचे महाराष्ट्र सैनिक खूप ठाम होते की हा बाई आतमध्येच आहे। त्याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघितला, त्याचा जो काय स्पायडरमॅन झाला होता, तो म्हणजे अंडरवेअरवर बसला होता की तुम्ही त्यांना कपडे वगैरे काढले होते? नाही, आम्ही काही कपडे वगैरे काय काढलेले नाही। त्याचं नशीब खोटं की आम्ही त्यावेळेला तिथे पोहोचलो, त्याची झोपायची त्यांची तयारी होती, आणि तो अंडरवेअरवरती टॉवेल जसे भैये लावून बसलेले असतात तसा तो पण झोपायची तयारीत होता। अनायासे आम्ही त्यावेळेलाच तिथे पोचलो, आणि पोचल्यानंतर पुढचा जो काय कार्यक्रम व्हायचा तो झाला। काय त्याचं मत होतं की त्याची चूक स्वीकारली होती का त्यांनी? का सुरुवातीला तुम्ही जर त्या व्हिडिओमध्ये बघाल ना, तर त्याची जी काय घमेंड होती ना, की अक्षरशः आता दरवाजा तुटून माझा महाराष्ट्र सैनिक आतमध्ये येईल, शिवसैनिक आतमध्ये येईल, एवढी परिस्थिती असताना सुद्धा शिवसैनिक पण सोबतीला होते, शिवसैनिक होते, महाराष्ट्र सैनिक होते, दोघंही होते, आणि इतकी परिस्थिती असताना सुद्धा तो खाली पडलेला मोबाईल उचलून त्याला व्हिडिओ बनवायचा होता। हे फक्त लाईक्स, व्ह्यूज आणि कमेंट्स किंवा स्वतःचा रीच वाढवण्यासाठी, त्या व्ह्यूज मिळवण्यासाठी ह्या गोष्टी चाललेल्या होत्या। अगदी राजसाहेबांवरची जरी टीका घेतली किंवा उद्धव साहेबांवरची जरी टीका घेतली, हे फक्त लाईक्स, व्ह्यूज, कमेंट पुरतं होतं। सो त्याला असं वाटलं की हे का आतमध्ये येणार नाहीत, मला अजून एखादा कंटेंट मिळेल, त्या कंटेंटसाठी त्याने ती गोष्ट केली। पण हे आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत, यांना तुम्ही कोणी असं नाही की म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेबच नाही तर बाकी इतर महाराष्ट्रातले दिग्गज नेते सगळे टीका केली, सगळे भाजप असेल, ओवेसी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सगळ्यांबरोबर असेल। पण तुम्ही दुसऱ्या याच्यावर तुम्ही बघितलं ना, तर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांसोबत पण याचे फोटो आहेत। नक्की याला अडचण कसली आहे तीच कळत नाही। आम्ही जेव्हा यांचे सगळ्या व्हिडिओ बघितले ना, याला महाराष्ट्राच्या राजकारणापासूनच त्रास आहे, याला सगळ्यांपासून त्रास आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला जर राजकारण पटत नसेल किंवा एखाद्याची तुम्हाला भूमिका पटत नसेल ना, तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, त्या लोकशाहीच्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला जे काय मुद्दे मांडायचे ते मांडा ना, पण ज्या पद्धतीने तुम्ही मांडताय ना, मग तुमची अशी मिरवणूक निघणारच।
बरं. आणि वरून तो मराठी होता, मग मराठी होता तर त्याला समजावू शकत होतात वगैरे असे कमेंट्स येतात आता सध्या, तर काय बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, महानगरपालिकेची निवडणूक झाली, निकाल लागला, प्रत्येकजण म्हणत होता की मराठी माणूस हरला, मराठी माणूस हरला, राजसाहेब हरले, उद्धवसाहेब हरले. माझं स्पष्ट मत आहे, सन्माननीय राजसाहेब असतील, सन्माननीय उद्धवसाहेब असतील, त्यांनी त्यांच्या परीने मराठी माणसाला सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केल्या. पण हा जो असा मराठी माणूस आहे ना, या अशा मराठी माणसामुळे हा मराठी माणूस हरलेला आहे. जोपर्यंत हा असा मराठी माणूस सुधरत नाही ना, तोपर्यंत आपल्या मराठी माणसाचं काही खरं नाही. तो प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत होता की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे किंवा मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. बाळासाहेबांबद्दल त्याला कधीच काय द्वेष नव्हता, मग राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल द्वेष का? तुम्ही काय प्रश्न त्याला विचारले? आमचा पण हाच प्रश्न होता ना. उद्धव साहेब किंवा राजसाहेब हे बाळासाहेबांची भूमिकाच पुढे घेऊन जात आहेत ना. बरोबर. मग तुम्हाला ठाकरे या नावापासून त्रास काय? मग ते कुठेतरी व्ह्यूज आणि इतर सगळ्या गोष्टी की आता Exactly. बाळासाहेब आता नाहीये तर मग त्यांच्यावर काय टीका करून किंवा काय रीच मिळणार हो, नाही. पण मी तुम्हाला सांगू का, आमची पिढी जिथे राजकारणात आम्ही आता कुठे सुरुवात करतोय, आम्हाला बाळासाहेबांची सावळी पण नशिबात नाही हो. तो 22 वर्षाचा पोरगा आहे. आम्हाला राजसाहेब भेटले हेच आमचे बाळासाहेब. मग त्यांनी फक्त बाळासाहेबांबद्दल ऐकलं असेल, ऐकलेलं आहे फक्त, जेवढं आम्ही ऐकलं तेवढं त्याने ऐकलंय. त्याचं समाजाला काही योगदान नाहीये. त्याने काहीतरी हिंदू संघटना वगैरे उभारली आहे, पण त्या हिंदू संघटनेमध्ये काहीतरी तो कुठला तरी काहीतरी आहे त्याचा अध्यक्ष आहे. हिंदू राष्ट्रीय महासंघ म्हणून काहीतरी एक त्याने, मग ते स्वतःच त्यांनी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये 261 ग्रुप मेंबर्स आहेत. या 261 जणांबरोबर जेव्हा माझ्या टीमने जेव्हा संपर्क साधला ना, त्यांना माहितीच नाही हा कोण आहे. म्हणजे व्हॉट्सअपवर ग्रुप होता. व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक बनवून त्याने तुम्हाला पाठवली, तुम्ही एक्सेप्ट केली, संपला विषय. अच्छा, म्हणजे मी बोलतोय आणि मला फॉलो करणारे असे, तर मग त्यांचे हे दिसायला फक्त हे मी काय म्हणतोय, माझा फक्त रीच वाढावा एवढ्यासाठी हा केलेला प्रयत्न होता. काल त्याचा कशी ततपप झाली हे तुम्ही बघितलं. त्याची तारांबळ कशी उडवती, फक्त टॉवेल कसं सुटायचं बाकी होतं हे तुम्ही बघितलं. त्याचं नशीब चांगलं की तो मराठी आहे म्हणून ती चड्डी तरी राहिली. दुसरा कोण असतं ना तर नागडा करून मारला असता. मग तिकडे काय त्याच्याकडून उत्तर वेगळं येत होतं का? म्हणजे काय सहज माफी मागितली त्यांनी किंवा काय मागितली अडून ना? वगैरे बसलं? नाही मागितली ना. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याला उडत कुठेतरी रस्त्यावरून घेऊन चालला होता. अर्थात ते कुठे म्हणजे काय? अर्थात पोलीस स्टेशनला. पण रितसर पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन अर्थ नाही ना, कारण पोलीस स्टेशनला काय, पोलीस बघा याच्यामध्ये पोलिसांचा काय दोष नाही. पोलीस त्यांची रितसर कारवाई करणार. कारवाई केल्यानंतर आता पण पोलीस स्टेशनमध्ये तो कुठे आहे? तो घरी आहे. पोलीस त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच शिक्षा करणार ना. मग अशा लोकांना आम्हीच पाहिजे. बरोबर. काय रात्री काय झालं? तुम्ही पोलिसांच्या हवाले त्याला केलं, पोलिसांचं काय उत्तर होतं? पोलिसांनी त्यांना जे काय मेडिकल वगैरे करायचं होतं ते केलं आणि मला वाटतं रात्री त्याला घरी सोडून दिलं. काहीच नाही. अजून त्याचं सोशल मीडिया पण अकाउंट पण अजून सुरू आहे. त्या संदर्भात पण आता आपले नालासोपाराचे जे पदाधिकारी आहेत ते आता तिकडे त्यांच्याशी बोलतात, सिनियर साहेब आहेत. मग या दरम्यान तुमचा कुठल्या मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क झाला? अमित साहेबांनी तुम्हाला स्वतः फोन करून बोलवलं? अमित साहेबांचा आज सकाळी आम्हाला फोन आला होता. त्यांचे जे PA आहेत महेश शोवेजी, त्यांचा मला फोन आला होता. अमित साहेबांना आपण जे काही काम केलेलं होतं ते अत्यंत आवडलं. त्यांनी संपूर्ण सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित समजून घेतल्या आणि त्यासाठी म्हणून खास आपल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं पाठबळ वाढवण्यासाठी सर्व ही संपूर्ण टीम आपल्यासोबत होती आणि त्यांना खास भेटण्यासाठी म्हणून आज अमित साहेबांनी आम्हाला कृष्णगुंजावर बोलवलं होतं. बरोबर. बाकी अजून कुठल्या नेत्यांनी फोनद्वारे तुम्हाला काय कौतुक वगैरे? माझ्या पक्षातल्या जवळजवळ सर्व नेत्यांनी, आमचे नयन कदम साहेब असतील, आमचे मनोज चव्हाण साहेब असतील, अमेय कोपकर साहेब असतील, गजानन काळे साहेब असतील, महेंद्र भानुशाली साहेब असतील, सर्वांनी जवळजवळ सगळ्यांचे सकाळपासून फोन चालू आहेत पक्षातले. इवन मला मातोश्रीवरून पण आम्हाला आज दुपारी फोन आला होता. आदित्य साहेबांची पण आम्हाला कदाचित वेळ मिळू शकते. आदित्य साहेबांनी सुद्धा आम्हाला भेटायला बोलवलं. कारण आदित्य साहेबांवर पण टीका केली होती. अर्थात माझं आहे बघा, माझं एकच म्हणणं आहे, ठाकरे आहेत ते. बरोबर. हा महाराष्ट्र आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे दैवत आहेत. आमच्या देवावर जर कोणी टीका केली, मग तो मराठी असो, तो अमराठी असो किंवा कोणीही असो, त्याची अशी मिरवणूक ही निघणारच. आणि हा फक्त ट्रेलर होता. याच्या पुढे जर कोणाला पिक्चर बघायचा असेल तर त्यांनी प्रयत्न करावा. मग तुम्हाला असं वाटतं की आता हे सगळं केल्याच्या नंतर तो मुलगा शांत बसेल? ते त्याने ठरवावं. आणि जर तो शांत नाही बसला तर त्याच्या पुढे जे होईल त्याला तो जबाबदार असेल. बरोबर. तर मित्रांनो, हे आपले किरण दादा होते. त्यांनी योग्य ती भूमिका स्पष्ट केली. काल रात्रीपासून काय झालं, पोलिसांनी काय त्यांची कारवाई जी करायची ती केली, परत तुम्ही बोलताय सोडून दिलं त्याला. तो घरी आहे, सोडून दिलं. आणि आता तो लहानच होता, काय 22 वर्षाचा मुलगा होता. एक तरुण रक्त, एक सळसळतं रक्त, फक्त नको तिथे सळसळतं एवढं. हा, पण ते काय करून बसलं आणि काय मग झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती. आपण सर्वांनी पाहिलं. इंस्टाग्रामवर फक्त त्याचे व्हिडिओज होते, फेसबुक वगैरे असं कोण. पण कसं आहे मित्रांनो, मला असं वाटतं हे बघत होते ना लोक, ते पण
का तर बाबा रे काहीतरी वेगळं तुम्ही शिवी देताय, काहीतरी करताय, तर कोणीही तुम्हाला लाईक करतात, कोणी बघतं, कोणाच्या मनात काय राग असतो तर ते कमेंटद्वारे आजकाल व्यक्त होतात. पण दादाचा जो एकच व्हिडिओ तो पूर्ण त्याच्या करिअरसाठी मला वाटतं याच्या पुढे व्हिडिओ बनवताना तो 100 वेळा 100 वेळा विचार करेल. नक्कीच माझे व्हिडिओ असतात, पण माझंही कधीच कितीही भाजपबद्दल द्वेष जरी असेल किंवा काही असेल, पक्षाचे वाद आपले हे कुठल्याही पक्षाच्या वैयक्तिक नेत्याला नसतात, तर आपल्या त्याच्या कर्माला असतात, कामाला असतात. आणि त्याच्यामुळे आपण कधी अशी टीका केली ना आपल्याला राजसाहेबांची किंवा आपला कुठल्याही पक्षाचं नेतृत्व जरी असलं ना तरी ते त्यांच्या पक्षाचं इमानी इतबारे काम करत असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे एखाद्यावर वैयक्तिक टीका करण्याचा हक्क मलाही नाहीये. बरोबर, कोणालाच नाहीये ते. आपल्या महाराष्ट्राची तरी संस्कृती नाही. राजसाहेब, उद्धव साहेब हे नेते आहेत. त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांना जे योग्य ती त्यांना जी भूमिका वाटते ते मांडतात, आम्ही ती फॉलो करतो. बरोबर आहे. माझा किंवा मी एखाद्याचा भाजपचा जरी कार्यकर्ता असला किंवा इतर कुठल्या पक्षाचा जरी कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर मी कुठल्या पातळीवर जाऊन टीका करावी हा माझा निर्णय असला पाहिजे. पण अंततः आता कळलं का तो कुठल्या पक्षाचा होता किंवा काय कुठल्या लोकांशी जोडला होता? नाही. बरं मित्रांनो, तो हे होते आपले किरणदा जाता तुम्ही काय सांगाल? किरणदा हे दहिसरचे उपविभाग अध्यक्ष आहे आपल्या मनसेचे. माझं महाराष्ट्रातल्या सर्व तमाम जनतेला म्हणा किंवा आपले महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, प्रत्येक कार्यकर्त्याला माझं एवढंच म्हणणं आहे, आपण कुठलीही भूमिका मांडताना लोकशाहीने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारामध्ये राहून आणि आपल्या त्या चौकटीत राहून आपली भूमिका मांडावी. प्रत्येकाला आईबाप आहेत, बहीण आहेत, भाऊ आहेत, सगळे आहेत. त्यामुळे आपण किती पातळी ओलांडावी आणि शेवटी हे बुमरँग होऊन कधीतरी आपल्यावर पण येऊ शकतं याचा फक्त विचार करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.